श्री सिद्धेश्वर देवस्थान यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनचं आयोजन करण्यात आलं आहे। यंदाचं 55 वर्ष आहे। या निमित्ताने होम मैदान येथे 25 डिसेंबर 2025 ते 29 डिसेंबर 2025 या 5 दिवसाच्या कालावधीमध्ये होणाऱ्या कृषी प्रदर्शनामध्ये 300 स्टॉलचं नियोजन करण्यात आलं आहे। कृषी विभाग, आत्मा, सोलापूर जिल्हा परिषद, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, संशोधन केंद्र, सोलापूर डाळिंब संशोधन केंद्र तसंच कृषी विज्ञान केंद्र, बँका, नाबार्ड, कृषी महाविद्यालय यांच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती यावेळी पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली। ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या येणाऱ्या यात्रेच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे आपण डिसेंबर महिन्यामध्ये जे कृषी प्रदर्शन भरवतोय गेली 5-7 वर्ष, त्याचाच भाग या प्रतिवर्षाप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये या कृषी प्रदर्शनाचं आयोजन याही वर्षी करण्यात आलेलं आहे। दिनांक 25 रोजी या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन होऊन 30 तारखेपर्यंत हे प्रदर्शन होम मैदानावरती चालणार आहे। यासाठी गेले 2-3 महिने सिद्धेश्वर देवस्थान, स्मार्ट एक्सपोचे शेटे, आत्माचे माजी संचालक श्री विजयकुमार बरवडे, या कमिटीचे देवस्थानचे अध्यक्ष श्री गुरुराज मागे, त्याचप्रमाणे उद्योग क्षेत्रामधील शरद ठाकरे साहेब, या सगळ्यांचा मोठा सहभाग या आयोजनामध्ये आहे। सर्व विश्वस्तांच्या पाठिंब्यानं पद्धतीनं या कृषी प्रदर्शनाचं आपण प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। विविध जी टेक्नॉलॉजी, नवीन टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होत आहे, ज्यामध्ये AI पासून अतिशय नवीन बियाण्यापासून जे विविध प्रकारचे जातीवंत अशा पद्धतीची जनावरं ही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बघता यावी, त्यापासून ते विक्री करून त्या खरेदी करून त्याचे त्या ठिकाणी जोपासना आपल्या शेतामध्ये कशा पद्धतीनं करता येईल यासाठी प्रयत्न व्हावे, असा एक उद्देश या कृषी प्रदर्शनाच्या मागे आहे। आणि म्हणून या निमित्तानं सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, त्याचप्रमाणे कर्नाटकातील विजापूर, गुलबर्गा, बिदर या जिल्ह्यामध्ये तो दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी या कृषी प्रदर्शनाला भेट देत असतात। या निमित्तानं सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीनं मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की या ठिकाणी होणाऱ्या ह्या भव्यच्या कृषी प्रदर्शनाला 25 ते 30च्या दरम्यान आपण नक्की भेट देऊन या प्रदर्शनाचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा। आजच्या कार्यक्रमाला उपस्थित देवस्थानचे अध्यक्ष माझे धनराजी काडादी, माझे सर्व सहकारी, ट्रस्टी लोक आणि उपस्थित पत्रकार बंधूंनो, यावर्षी आपले कृषी प्रदर्शनाचं 55वं वर्ष आहे आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानं ह्या 5-7 वर्षात आपण ह्या प्रदर्शनाला मोठं व्यापक स्वरूप आणत आहोत। त्यामुळे सर्वांनी या कृषी प्रदर्शनाला आपल्या जाहिरातीच्या माध्यमातून किंवा बातम्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न आपण करावा, अशी देवस्थानच्या वतीने सर्वांना विनंती करतो। वास्तविकात मी आता सगळ्यांना प्रेस नोट दिलेलीच आहे। 25 तारखेला प्रदर्शनाचं उद्घाटन सोलापूरचे महापालिका आयुक्त माननीय ओंबासे साहेब यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। 25 ते 29 4 दिवस असं या प्रदर्शनाचं स्वरूप राहणार आहे। कार्यक्रम पत्रिका आपल्या सगळ्यांना दिलेलीच आहे। 25 ह्या वर्षीची वैशिष्ट्य म्हणजे गुलाब पुष्प प्रदर्शन आपण वेगळं ह्यावेळी घ्यायला लागलो। देशी सगळ्या पशुपक्ष्यांचं, पशुधनांच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या देशी जनावरांचं प्रदर्शन हे पण आहे। आणि पहिल्यांदाच महाराष्ट्रात जे कॅट शो आणि डॉग शो आपण पहिल्यांदा आयोजित करत होतो, त्याला पण उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, त्याचं पण आयोजन आहे। आपण सगळ्यांनी ह्या कृषी प्रदर्शनाला व्यवस्थित प्रदर्शन लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करावा, एवढंच प्रास्ताविक सांगतो। या पत्रकार परिषदेस धर्मराज काडादी यांच्यासह देवस्थान समितीचे पदाधिकारी उपस्थित होते। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।